आणि बघा हे ते देवीचं मंदिर, त्या देवीच्या नावावरनं या किल्ल्याला देखील सोंडाई हे नाव पडलं। या अशा लोखंडी शिड्या आहेत वरती येण्यासाठी। तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा आपला विषय आहे सोंडाई किल्ला, कर्जतमध्ये असलेला। तर ह्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत। तर इथपर्यंत कसं यायचं आणि वरची गडाची माहिती, किल्ल्याची माहिती, तर वरचा ट्रेक सोपा आहे की कठीण आहे हे सर्व पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आम्ही पायथ्याशी आलो होतो। हे इथं हा रोड पुढे गावामध्ये जातो। इथून दोन वाटा आहे, इथून वरती चढायची एक आहे आणि पुढून एक आहे। तर आम्ही इथल्या माहितीनुसार या वाटेनं वरती चाललो आहोत। तर बघू पुढचा प्रवास कसा होतो हे तुम्हाला व्हिडिओ मार्फत दिसेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला जाऊयात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पायथ्याशी असलेल्या गावातील पार्किंगच्या जागेपासून ही पायवाट सुरू होते आणि पहिल्या पठारापर्यंत 10 ते 15 मिनिटांनी हळूहळू चढाई आहे। माझ्या माहितीनुसार हा किल्ला एकदम सोपा असा म्हणजे वाचण्यानुसार मला कळलं, पण आता वरती गेल्यावर मला समजेल की कठीण आहे की एकदम सोपा आहे रस्ता वरती चढण्यासाठी। जर आजूबाजूचा तुम्ही भाग बघितलात तर जबरदस्त आहे, म्हणजे आजूबाजू, कारण की हा माथेरानच्या बाजूला असलेला किल्ला आहे, त्यामुळे ऑब्विसली वातावरण आणि सर्व काही जबरदस्त असणार। तर आता आलोय आम्ही इथे। खरं तर मला वाटलं ना पाऊस असेल, पण पाऊस बिलकुल नाही आता सध्या तरी। बाकी वातावरण एक नंबर आहे, पण पाऊस बिलकुल नाही, थोडं ऊन पडलंय। पाऊस असला असता तर थोडी मजा आली असती। आज माझ्याबरोबर रोजचे असलेले माझी गँग नाही आहे आणि आज आम्ही पहिल्यांदा दोघंच कुठेतरी ट्रेकिंगला आलोय। आम्ही दोघं, मी आणि राहुल, बघा आम्ही दोघंच पहिल्यांदा ट्रेकिंगला आलोय। असं नाही की बाकीच्या पोरांना मिस करत नाही, खूप करतोय, कारण की त्यांच्यामुळे एवढी धमाल मजा येते ना ट्रेकिंगसाठी का कुठं फिरायला। पण आम्ही आता सॅटर्डे संडे सोडून मधल्याच दिवशी आलोय, त्यामुळे त्यांना तर सुट्टीचं काय भेटली नाही त्यांना। कर्जतजवळ असलेला सोंडाई हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात सोप्या ट्रेकपैकी एक आहे। 1200 फूट उंचीवर असलेला हा किल्ला एक टेहळणी बुरुज होता आणि त्याच्या वरच्या बाजूला असलेले सोंडाई देवीच्या मंदिरावरून या किल्ल्याला सोंडाई हे नाव देण्यात आले। माथेरान डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्यावर फारसे अवशेष दिसत नाहीत, पण हा ट्रेक येथील निसर्ग सौंदर्यामुळे अधिक सुंदर आणि आकर्षित करतो आणि किल्ल्यावरील 15 फुटाच्या कातळ टप्प्यामुळे थरारक होतो। बघायला गेलं तर आता खरा म्हणजे ट्रेक चालू झाला, म्हणजे गडाचा दगड इथून लागतो, इथून ट्रेक चालू झाला। आतापर्यंत म्हणजे इझी होतं चढायला। काम यासाठी आलाय की ऊन भरपूर आहे,
मला पाऊस असं तर थोडं थकावट कमी झाली असती आणि खूप दिवसांनी ट्रेकिंग व्हायचं मस्त होईल. तर इथपर्यंत यायचे कसे? कर्जत स्थानकावरून उतरून पूर्वेला बाहेर पडावे. तेथे तुम्हाला रिक्षा व 6 वाहने मिळतील. ती वाहने थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचवतात. ट्रेक दरम्यान स्थानिकांनी पाणी, नाश्ता, फळे आणि निंबू पाणी देणारी दुकाने सदाही उघडी असतात. पायवाटेचा दुसरा भाग जंगलातून जातो आणि नंतर तुम्ही अशा ठिकाणी पोहोचता जिथे तुम्हाला 2 अवघड खडकाळ भाग ओलांडावे लागतात, जे ट्रेकच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात जातात. तुम्ही बघाल ना आता इथं पण आपल्याला 2 पाण्याचे टाके भेटतात. ते तुडुंब भरलेले आहे. खाली बघितलं इथं 2 आहे. सध्या तरी मला 3 दिसले मला सध्या पाण्याचे टाके. आणि हे पाणी 12ही महिने भरलेलं असतं, काहीच खाली होत नाही बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे. तोंडाई किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात सोपा ट्रेकपैकी एक मानला जातो आणि गिर्यारोहणाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम ट्रेक मानला जातो.
किल्ला सर करण्यासाठी किमान 1 ते 1.5 तास लागतो। ट्रेकच्या पातळीमुळे तुम्हाला स्थानिक मार्गदर्शनाची आवश्यकता नाही। या बघा, या अशा लोखंडी शिड्या आहेत वरती येण्यासाठी। जसं आपण ह्या शिड्याने वरती येतो तसं आपल्याला पाण्याचा टाका दिसतं इथं। हे पाण्याचं टाकं 12ही महिने भरलेलं असतं बाकीच्या गाड्यांप्रमाणे। आणि हा आजूबाजूचा सीन बघा तुम्ही, हे बघा पूर्ण सह्याद्री। नशीब इथं पाऊस नाही आहे, पाऊस असतो ना तर अजून जबरदस्त वाटला सर। हे बघा सीन बघा। थोडाफार आपला राहिलाय, फटाफट पुढे जाऊया, खाली उतरूया। जबरदस्त मजा येते, भरपूर दिवसांनी ट्रेकला आलोय। या तिसऱ्या भागाच्या मार्गावर 2 जिने आहेत, त्यानंतर तुम्ही सोंडाई किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता। अशक्य सुंदर सह्याद्री। नको नको फोटो, तर फटाफट पुढे जाऊया। जर बघायला गेलात ना तर हा किल्ला लोकांनी चांगल्या अवस्थेत ठेवला आहे, म्हणजे या गाववाल्यांचं आभार मानावं लागेल आणि बाकीचे येणारे जाणाऱ्या लोकांचा पण आभार मानावं लागेल। चप्पल व बूट येते काढा, वरती मंदिर आहे। त्यामुळे चप्पल आणि बूट इथे काढावे लागणार आपल्याला। आता इथून चप्पल काढून आम्ही वरती जातोय। बापा, आणि बघा हे ते देवीचं मंदिर, त्या देवीच्या नावावरनं या किल्ल्याला देखील सोंडाई हे नाव पडलं।
तर आज किल्ला फिरून कंप्लीट झाला आमचा. अतिशय सुंदर आणि एकदम सोपा, म्हणजे नवीन जे ब्लॉगर्स असतील त्यांच्यासाठी हा पहिला किल्ला असणं असेल ना तर खूप चांगलं आहे, कारण की अतिशय सोपा ट्रेक आहे. आणि ह्या किल्ल्याचा इतिहास बघायला गेला तर हा किल्ला इतिहासामध्ये नोंद नाही या किल्ल्याची, सोंडाई किल्ल्याची. आणि बघायला गेलात तर महाराजांचे पाय इथे लागले असतील नसतील त्याची इतिहासामध्ये काहीच नोंद नाही. पण हे नक्की आहे की मावळ्यांचे आपले इथं पाय नक्की लागलेत, कारण की हा किल्ला देखरेखीसाठी आणि पडताळणीसाठी बनवलेला होता. तर खूप चांगला होता अनुभव. तुम्हीसुद्धा या किल्ल्याला भेट द्या. अतिशय सुंदर आणि चांगला किल्ला ठेवलेला आहे लोकांनी. तर भेटू नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.